आज मी चाललो आहे माझ्या काही मित्रांसोबत माहीमचा किल्ला पाहण्यासाठी। मुंबईकरांना सुपरिचित असलेल्या केवळ बीच पासून 4 किलोमीटर अंतरावर माहीम गाव आहे। त्या प्राचीन गावाला लागून तितकाच प्राचीन माहीमचा किल्ला आहे। प्रतापबिंब राजाने दमन पासून ते वाळकेश्वर पर्यंतचा समुद्र किनाऱ्यावर आपले राज्य स्थापन करून त्याची राजधानी म्हणून मैकावतीची निवड केली होती। त्याच काळात माहीमचा मूळ किल्ला बांधण्यात आला। पुढील काळात सरदार भीमराव याने हा किल्ला ताब्यात घेतला। 14व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला। इसवी सन 1534 मध्ये पोर्तुगीजांनी हा गड जिंकून घेतला व त्याची डागडुजी करून त्यास मजबूती आणली। इसवी सन 1737च्या साली मराठ्यांनी माहीम किल्ल्याला वेढा घातला। त्यावेळी मराठे व पोर्तुगीज यांच्यात मोठी लढाई झाली। मराठ्यांची संख्या कमी होती, त्यातच रामचंद्र पंत यांच्या हाताला गोळी लागल्यामुळे मराठ्यांनी माघार घेतली। त्यात अनेक मराठे ठार झाले। 9 जानेवारी 1739 रोजी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, शंकराची पंथ व 8000 घोडेस्वार, 6000 हशम व 12 तोफांच्या मदतीने माहीमला वेढा घातला। किल्ल्याच्या तटांवर तोफांचा प्रखर मारा करून त्याला जिकडे तिकडे भगदाडे पाडली। शेवटी 20 जानेवारी 1739 रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला।